व्यंगचित्राच्या वादावरून शिवसेनेत नाराजी पसरलेली आहे। बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार शशिकांत खेडेकर आणि आमदार संजय रायमुलकर या तिघांनीही राजीनामे दिलेले आहेत। तिघांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे राजीनामे पाठवलेले आहेत। सामनामध्ये एक वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित झालेलं होतं आणि या व्यंगचित्र प्रकरणावरून जनतेचा रोष उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचावा यासाठी राजीनामे पाठवल्याचं या तीनही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं आणि लोकप्रतिनिधींचं, एक खासदार आणि दोन आमदार आहेत त्या सगळ्यांचं म्हणणं आहे। हेमंत बिर्जे आपले प्रतिनिधी आहेत। हेमंत, शिवसेनेमध्ये नाराजी उफाळून आलेली आहे कारण थेट खासदार आणि आमदारांनी राजीनामे सादर करायला सुरुवात केली आहे। नक्कीच अनिकेत, शिवसेनेमधलं जे नाराजीचं सत्र आहे ते जोरदार सुरू झालेलं आहे। कारण या अगोदर धुळे आणि अमरावती या भागातल्या उपविभाग प्रमुखांनी काही नगरसेवकांनी राजीनामे दिले होते, पण आता तेच बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार शशिकांत खेडेकर आणि आमदार संजय रायमुलकर यांनी राजीनामे दिले आहेत। पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे पाठवलेले आहेत हे राजीनामे। मातोश्रीपर्यंत हे राजीनामे पोहोचले आहेत। त्यांचं एकच महत्त्वाचं कारण म्हणजे व्यंगचित्र प्रकरणावरून जनतेतला रोष आहे तो उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचावा आणि उद्धव ठाकरेंना भूमिका आहे ती मांडावी आणि कळावी, ह्याच दृष्टिकोनातून हे राजीनामे दिलेले आहेत। आता राजीनामे दिल्यानंतर आता उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात, कारण राजीनामेचं जे सत्र आहे ते शिवसेनेमध्ये कुठेतरी एका पद्धतीने भूकंप निर्माण करतंय काय। मराठा आरक्षणाच्या भूमिकेवर ना शिवसेनेचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी होत होते, पण हे जे व्यंगचित्र आलं आणि या व्यंगचित्रावरना शिवसेनेची जी कोंडी झालेली आहे आणि त्या कोंडीमध्ये विरोधकांनी ज्या पद्धतीने शिवसेनेला घेरलंय, त्यामुळे शिवसेनेचा जो जनाधार आहे, जो मतदार आहे तो नाराज झालेला आहे। अशा पद्धतीच्या या भावना या नेत्यांमध्ये आहे आणि त्यामुळे प्रतापराव जाधव, शशिकांत खेडेकर आणि संजय रायमुलकर यांनी हे राजीनामे दिलेले आहेत। धन्यवाद हेमंत, दिलेल्या माहितीबद्दल। आपले प्रतिनिधी आहेत तुषार रुपनवार, त्यांच्याकडे जाऊयात। तुषार, व्यंगचित्राच्या वादावरनं आता शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद इतका विकोपाला गेलेला आहे की बुलढाण्याचे खासदार, आमदार थेट राजीनामा देत झालेत। अनिकेत, आपण जर पाहिलं तर रविवारी सामन्यामध्ये प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्रावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचं एकच वादळ उठलं होतं की या व्यंगचित्रावरून आणि शिवसेनेमधली या ठिकाणी अंतर्गत नाराजी या ठिकाणी आपल्याला उफाळून येताना पाहायला मिळते आणि या ठिकाणी नवीन सामना रंगताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय। शिवसेनेचे बुलढाण्यातील खासदार प्रतापराव जाधव असतील आणि दोन आमदार असतील, ह्या दोघांनी राजीनामे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे पाठवलेले आहेत। उद्या मातोश्रीवर या संदर्भात बैठकही होणार आहे, यावर चर्चाही होणार आहे। आपण जर असा दिनक्रम पाहिला तर या आज सगळा जो वाद सुरू होता त्या संदर्भात जर एकनाथ शिंदेने आज मंत्रिमंडळाची आणि त्या शिवसेनेची महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलवली होती। त्या बैठकीमध्ये या ठिकाणी चर्चा सुरू होती की ही नेमकी नाराजी काय। त्यानंतर सुभाष देसाईंनी एक पत्र काढलं होतं की राष्ट्रवादी आणि काँग्रेस त्याचा गैरफायदा घेते। मात्र आज आपण पाहिलं तर शिवसेनेमधले खासदार असतील, दोन आमदार असतील, यांनीच शिवसेना पक्षप्रमुखांकडे राजीनामा पाठवलेला। उद्या उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारतील नाही स्वीकारतील या ठिकाणी उद्याच्या बैठकीमध्ये पाहावं लागेल। अनिकेत, धन्यवाद तुषार, दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। तर व्यंगचित्राच्या वादावरून शिवसेनेमध्ये नाराजी पसरली आहे। बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार शशिकांत खेडेकर आणि आमदार संजय रायमुलकर या तिघांनी राजीनामे दिलेले आहेत। तिघांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे हे राजीनामे पाठवलेले आहेत। व्यंगचित्र प्रकरणावरून जनतेचा रोष उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचावा यासाठी हे राजीनामे दिलेले आहेत या तीनही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, एक खासदार, दोन आमदार।